तर सिद्धिविनायक ट्रस्टनं ड्रेस कोडचा निर्णय मागे घ्यावा असं देसाई यांनी म्हटलेलं आहे। मंदिराच्या बाहेर निर्णयाचे बोर्ड लागल्यास फाडून टाकणार असल्याचं देखील तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। तर केवळ प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाईंकडून ड्रेस कोडला विरोध होत असल्याचं आनंद दवे यांनी म्हटलेलं आहे। अर्धनग्न पुजारी तुम्हाला चालतात, म्हणजे सोहळं घालतात आणि वर अंग उघडच असतं आणि भक्तांसाठी मात्र असे नियम केले जातात। मला वाटतं की संविधानानं दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुणी काय घालावं कसं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। त्यामुळे देवस्थान ट्रस्टने घेतलेला जो निर्णय तो पूर्णपणे चुकीचा आहे, कारण भक्तांनी मंदिरामध्ये कसं यावं हे भक्तांना फार चांगलं कळतं, ते देवस्थान ट्रस्टने शिकवण्याची गरज नाही। जर निर्णय सिद्धिविनायक ट्रस्टने मागे घेतला नाही, तसे जर मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या बाहेर बोर्ड लावले तर आम्ही जाऊन ते बोर्ड फाडून टाकू। केवळ प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाई जर त्याला विरोध करत असतील तर आमचं त्यांना ठामपणे सांगणे, निर्णय घेण्याच्या आधी शिर्डी आठवा। साईबाबा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही अशीच नाटकं केली होती आणि हिंदू महासंघाच्या दबावामुळे पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला अटक करून घेऊन शिर्डीला येणं टाळलं होतं। पुन्हा जर सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन काही करू, तिथला पुजारी काय करतो हे सांगणं आलं तर गाठ हिंदू महासंघाशी आहे तृप्तीबाई।